नमस्कार मित्रांनो, जय श्रीराम, जय शिवराय. मित्रांनो, आपण डेली रिंग रोडविषयीच आपण चर्चा करत आहोत आणि आपण डेली टोटल 9 पॅकेजचं आपण डेली दर महिन्याला आपण अपडेट देतो आहे. म्हणजे पहिलं थोडं काम चालू होतं, त्यामुळं थोडंसं आपण त्याप्रमाणे आपण अपडेट देत होतो. पण तुम्हा सगळ्या मित्रांचे मला कमेंट भरपूर आल्या की तुम्ही ड्रोनचे पण व्ह्यू टाका, म्हणजे जेणेकरून जे ड्रोनचे व्ह्यू आहेत ते आपल्याला पाहायला पण व्यवस्थित दिसेल आणि काम कुठे व्यवस्थित चालू आहे. तर ते एक म्हणजे ग्राउंडवरती जे काम चालू आहे ते ड्रोनच्या ह्यानी एरियल व्ह्यू खूप छान दिसतो, असे पण कमेंट आले. आणि आपण एरियल व्ह्यू पण दाखवाय सुरुवात केलेलं आहे. पण एवढं की बाबा ज्या ठिकाणी काम चालू आहे आपण त्या ठिकाणीच एरियल व्ह्यू दाखवण्याचा प्रयत्न करू. ज्या ठिकाणी काम चालू नाही त्या ठिकाणी आपण ज्यावेळेस काम चालू होईल त्यावेळेस आपण त्या ठिकाणाचे पण आपण ड्रोनचे व्हिडिओ आपण टाकण्यास सुरुवात करू. तर मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, म्हणजे तुमच्यापर्यंत डेली अपडेट तुमच्यापर्यंत येत राहतील. आणि पुणे रिंग रोडचं काम कितीपर्यंत कसं चालू आहे काय याची माहिती तुमच्यापर्यंत पोचेल. मित्रांनो, आज आपण E4च्या पॅकेजला आपण आज चाललेलो आहे. E4चं पॅकेज बरेच, म्हणजे मी टोटल E3 E1 असेल, E2 असेल, E3 असेल किंवा W1 2 3 5 4 असे मी टोटल पॅकेज आपण व्हिडिओ टाकलेले आहेत. तुम्ही व्हिडिओ पहा माझ्या बायोमध्ये जाऊन. खूप तुमचा सगळ्यांचा खूप प्रतिसाद मला त्या व्हिडिओमध्ये मिळालेला आहे. आणि आपण आता मला बरेच कमेंट आले की तुम्ही E4चा व्हिडिओ बनवा. तर मित्रांनो, आपण E4चा व्हिडिओ पूर्ण ड्रोननी शूट केलेला आहे. तुम्हाला मी त्याचं लाईव्ह पूर्ण दाखवणार आहे. ज्या ठिकाणी काम चालू आहे त्या ठिकाणचे आपण प्रॉपर व्हिडिओ घेतलेले आहेत, तुमच्या लक्षात येईल. तर मित्रांनो, म्हणजे E4 हे पॅकेज म्हणजेच काय आपलं हे असेल, शिंदवणे गाव असेल. त्याचा एक सॅटेलाईट मॅप पण माझा मी व्हिडिओ त्याचा टाकलेला आहे. तुम्हाला ते पण तुमच्या लक्षात येईल, त्याचं ते कुठून जातो कसं जातो तेही लक्षात येईल तुमच्या. तर शिंदवणे गाव असेल किंवा पुणे सोलापूर हायवे असेल, अजून वाडेबोलाई आहे आणि लोणीकंद असं आहे. त्यात डिटेल तुम्हाला मी पूर्ण गावाची नावं पण सांगणार आहे. त्यातमध्ये किती किलोमीटर आहे, परत कॉन्ट्रॅक्ट कुणाला मिळाला आहे, कॉन्ट्रॅक्टदार कोण आहे, हे पण आपण ह्याबद्दल पण चर्चा करणार आहोत. सगळे डिटेल तुम्हाला व्हिडिओमध्ये कळून येईल. मित्रांनो, चॅनलवर नवीन असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. मित्रांनो, व्हिडिओ थोडा मोठा होणार आहे, कारण आपण ज्या ठिकाणी काम चालू आहे त्या ठिकाणचं प्रत्येक ठिकाणचं आपण फुटेज घेतलेलं आहेत, म्हणजे तुमच्यापर्यंत ती माहिती पोचल की किती काम चालू आहे ग्राउंडवरती. तर व्हिडिओ थोडासा मोठा आहे. तर व्हिडिओला काही स्किप करू नका, व्हिडिओ पूर्ण पहा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल काम कुठे चालू आहे आणि किती काम झालेलं आहे.
मित्रांनो, तुम्ही पाहू शकता E4च्या आपण पॅकेजला आहे आणि हे पहा किती इकडेही काम स्लो होतं पण किती फास्ट असं इकडेही काम चालू झालेलं आहे. म्हणजे E4ला आपण आलोच नव्हतो. आज आपण पहिल्यांदा हा व्हिडिओ आपण अपलोड करत आहोत आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे आपण ड्रोनचे व्हिडिओ टाकण्यास सुरुवात केलेली आहे, जेणेकरून तुम्हा सर्वांना व काम किती झालेलं आहे, जे आपण जे शूट करत होतो, जे मोबाईलने असेल कॅमेऱ्याने आपण कॅमेऱ्याने शूट करत होतो, आता हे पाहू शकता तुम्ही इकडेही पिलरचे कामं वगैरे किती फास्ट चालू आहेत. म्हणजे E4चं पॅकेज थोडं काम तिकडं त्या साईडला थोडं काम स्लो चालू झालं होतं, पण आता बऱ्यापैकी काम बऱ्याच ठिकाणी काम चालू झालेलं आहे. हे पहा तुम्ही, हे लेवलिंगचं वगैरे काम पण खूप जोरात चालू आहे. हे लोणीकंदच्या जवळचं आहे, हा लोणीकंद जवळचं हे काम इथे पाहू शकता तुम्ही, काम चालू आहे. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आपण E4च्या पॅकेजला आहे, बघा लेवलचं काम चालू आहे. खूप E4चं काम स्लो चालू होतं, पण आता बऱ्यापैकी खूप ठिकाणी कामं चालू आहेत आणि आपले तुम्ही बाकीचे व्हिडिओ पण पहा, त्यातमध्ये पण E3 असेल, E2 असेल, E1 असेल, या ठिकाणी पण बऱ्यापैकी कामं खूप फास्ट अशी चालू आहेत. किंवा W1 असेल, W2, W3, W4 या ठिकाणी पण खूप W5 या ठिकाणी खूप फास्ट अशी कामं चालू आहेत. हे पहा, इकडं 98% जमिनीचं जे भूसंपादन झालेलं आहे इकडं बऱ्यापैकी. म्हणजे आपण दर नेहमीप्रमाणे आपण जे सांगत आलेलं आहे की पूर्व आणि पश्चिम म्हणजे ईस्ट आणि वेस्ट ह्या दोन भागामध्ये पुणे रिंग रोडचं विभाजन केलेलं आहे. जे आपले नवीन सबस्क्रायबर असतील यांच्यापर्यंत माहिती पोचावी म्हणून आपण पुन्हा एकदा रिपीट हे सगळं करतो आहे. म्हणजे आपण आज रिंग रोडबद्दल ह्या सगळ्या गोष्टी आज आपण जाणून घेऊया. हे तुम्ही बघा, E4चं पॅकेज आहे, बऱ्याच ठिकाणी कामं चालू आहेत. आता तुम्हाला रिंग रोडबद्दल आता मी सांगितलंच की पूर्वमध्ये म्हणजे E1 ते E4 असे 4 पॅकेज आहेत आणि त्याची जी रुंदी आहे म्हणजे रोडची ती 110 मीटर आहे. 110 मीटर रुंदीचा हा रस्ता आहे आणि ह्याचं ज्या पुणे रिंग रोडचं जे स्पीड लिमिट असेल हे 120 ताशी असू शकतं. आणि मित्रांनो, पुणे रिंग रोड म्हणजे पूर्व भाग, याबद्दल आपण माहिती घेऊ. म्हणजे पूर्व भाग म्हणजे ईस्ट पॅकेजमध्ये जे आहे म्हणजे पूर्व भागामध्ये E1 पॅकेज येतं, E2 पॅकेज येतं, E3 पॅकेज येतं आणि E4 असे 4 पॅकेज येतात. आणि पुणे रिंग रोड हा रस्त्याचा भाग खूप मोठा आहे तो, आणि त्याला ते ॲक्सेस कंट्रोल हवे म्हणून तयार होणार आहे हा. म्हणजे काही वाहने जे आहेत रिंग रोडला प्रवेश आणि निर्गम या बिंदूमधूनच येतील आणि जातील. किंवा या रिंग रोडची लांबी म्हणजे जी आहे ती 172 किलोमीटर आहे. म्हणजे टोटल 12 पॅकेज आहेत, त्यातील 9 पॅकेजचे कामं खूप फास्ट चालू आहे. आणि ह्याची रुंदी म्हणजे राईट ऑफ वे म्हणजे 110 मीटर इतके आहे. आणि या पूर्व भागाचे तुम्हाला मी जे चायनीज आहे किंवा किती किलोमीटर आहे याबद्दल पण आपण सांगतो. मित्रांनो, E4चं जे चायनीज चालू होतं ते 47,500 ते 72,500 म्हणजे टोटल असं 24.50 किलोमीटरचा हा E4चं पॅकेज आहे. आणि ह्याचं जे कॉन्ट्रॅक्ट आहे ते रोडवेज जी कंपनी आहे, खूप चांगली कंपनी आहे, तर ह्या कंपनीला काम मिळालेलं आहे. बघू शकता तुम्ही ग्राउंडवर ते किती इकडेसुद्धा खूप फास्ट असं काम चालू आहे. पाहू शकता हे लेवलिंगचं काम वगैरे पण खूप जोरात चालू आहे. आता मित्रांनो, आपण पुणे रिंग रोडचं जे महत्त्व किंवा उद्दिष्टे जे आहे किंवा त्याचं फायदे काय आहेत तर आपण हे पण जाणून घेऊ. आता मित्रांनो, हे पॅकेज E1 ते E4 म्हणजे शहराच्या पूर्व बाजूला वाहतूक कमी म्हणजे जे पुण्यामध्ये जे ट्रॅफिक होतं आहे तर बाबा ते वाहतूक कमी करण्याचे म्हणजे जे शहरातून बाहेरून येणारे जी वाहने आहेत थेट म्हणजे जे ट्रक असतील किंवा बस असतील
किंवा जे कारवाले असतील त्यांना बाहेरच्या बाहेरच जे जाणार आहेत ते पुण्यात न येता ते रिंग रोडने वळवण्याचे उद्दिष्ट आहे म्हणजे. आणि त्यातमध्ये वाहनाची गती आणि स्पीड पण त्यातमध्ये वाढू शकतो. जसं आता पुण्यामध्ये आता मुंबईवरून आलं तर आपल्याला सोलापूरला जायचं आहे, तर पूर्ण पुण्यामध्येच यावं लागतं, सिटीमध्ये यावं लागतं. आणि सिटीमधूनच सोलापूरला म्हणजे जे मुंबईचे जे चालक आहेत बाबा जे गाडी चालवतात म्हणजे ज्यावेळेस एक्सप्रेसवे क्रॉस करतात, क्रॉस केल्यानंतर ती ज्यांना मनस्ताप होतो म्हणजे बाबा हडपसरला जायलाच 2-2.5 तास लागतात. आणि तिथून परत हडपसरच्या पुढचं उरुळी कांचन असेल, सोलापूर हवेचं ट्रॅफिक एवढं भयानक असतं म्हणजे आपण फक्त पुणेकरच हे जाणू शकतो की ट्रॅफिक कसे आहे ते पुण्यामध्ये. तर हे फक्त जे वळवण्याचं जे बाबा रिंग रोड झाल्यानंतर जे पुण्यात न येता बाहेरच्या बाहेर जाऊ शकतात. आणि मित्रांनो, पूर्व बाजूत जे भूसंपादन आहे आपले जे आता चर्चा झाली की मोठ्या प्रमाणावर झालेले आहेत, म्हणजे 98% जमीन भूसंपादन झालेले आहेत. काही भागामध्ये तुम्ही हे बघू शकता, काही भागामध्ये खूप जोरात असं काम चालू आहे आणि जमिनीची लेवल चालू आहेत किंवा पूल बांधणे आहेत किंवा अंडरपास असेल, कलवड असतील किंवा पूल बांधकाम इत्यादी कामे खूप जोरात चालू आहेत तिकडं. आता मित्रांनो, आता ह्याची जी मुदत आहे म्हणजे जे आपण प्रत्येक सांगतो की बाबा 3 वर्षात काम झालं पाहिजे, तर मित्रांनो 2028पर्यंत हा रोड सगळा रिंग रोड चालू होणार आहे. बघा इथं तुम्ही समोर बघू शकता, इथं डांबर पण पडले, मी खडी वगैरे पण पडलेली आहे. खूप असं जोरात काम चालू आहे. मित्रांनो, आपण शेवट एक मॅप अपलोड करणार आहोत. तुम्ही मॅप पहा, सॅटेलाईट व्ह्यू आपला आहे, त्यामध्ये तुम्हाला गावाची नावं पण कळून येतील. हे बऱ्याच ठिकाणी खूप ठिकाणी कामं, E4ला पण खूप ठिकाणी कामं चालू आहेत. आता मित्रांनो, आपण E4 जे पॅकेज आहे ते आता तुम्हाला एक कुठल्या गावातून जातो मी सांगतो. शिंदवणे गाव आहे. शिंदवणे गाव म्हणजे आपलं उरुळी कांचनच्या तिथं येतं, शिंदवणे गाव आहे. परत सोरतापवाडी फाटा आहे. सोरतापवाडी फाटा झाल्यानंतर पुणे सोलापूर हायवे. आता त्या सोरतापवाडी फाटा आणि पुणे सोलापूर हायवेच्या तिथं जवळपास एक इंटरचेंज होणार आहे. आपल्याला त्याची डिटेल माहिती आल्यानंतर आपण नक्कीच सांगू तिथं की बाबा कुठे इंटरचेंज होणार आहे. हे पाहू शकता, इथं अंडरपासचं काम चालू आहेत. शेजारी जी गावं आहेत, वस्त्या आहेत, त्यांच्यासाठी जाण्यासाठी अंडरपासचं काम चालू आहेत. आणि जे आता हे जे दिसतंय ते बाबा शेतामध्ये वगैरे जे लोकांना जे आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो की जे शेतामध्ये जायचं तर तिथंही छोटा एक अंडरपास देण्यात येणार आहे की किंवा ते कार वगैरे जाऊ शकणार नाही, पण बाईक वगैरे आणि पायी जाण्यासाठी हा रस्ता असू शकतो. आता सोलापूर हवेच्या जवळपास इंटरचेंज होऊ शकतो. परत उरुळी कांचन आहे, अजून उरुळी कांचन फाटा रोड आहे. म्हणजे आपण जो उरुळी पुणे सोलापूर हायवे क्रॉस केल्यानंतर जो उरुळी फाटा रोड आहे तो एक लागतो. आणि बघू शकता पिलरची कामं बघा, बऱ्यापैकी काम चालू आहे इकडं. म्हणजे जे काम E4ला खूप स्लो असं चालू होतं ते आता बऱ्यापैकी कामं चालू झालेले आहेत आणि खूप ठिकाणी कामं चालू झालेले आहेत. E4चं पॅकेज पण खूप आता फास्ट असं चालू आहे. आता अजून उरुळी फाटा असेल, परत पेठगाव आहे, नायगाव आहे, अजून बिहुरी गाव आहे, गावडेवाडी आहे, अजून शिरसवाडी आहे, परत वाडेभोला येतं, डोंगर गाव येतं, भोकरी गाव येतं, पेरणे येतं. आणि त्यानंतर पुणे अहिल्यानगर हायवे म्हणजे आपला जो नगर हायवे आहे, वाघोलीच्या पुढं आल्यानंतर पुणे अहिल्यानगर हायवे आहे. तिथे एक मित्रांनो जवळपास एक इंटरचेंज होऊ शकतो. आणि लास्ट जे आहे ते लोणीकंद आहे. म्हणजे जे लोणीकंद आपलं E4चं पॅकेज तिथं संपलेलं आहे. लोणीकंदपासून E3चं पॅकेज चालू होतं. बघा मित्रांनो, काम किती जोरात असं चालू आहे. इकडे वाडेभोलाईला वगैरे पण खूप काम जोरात चालू आहे. किंवा उरुळी फाटा आहे, शिंदवणे गाव आहे, सोरतापवाडी फाटा आहे, सोलापूर हायवे, ह्या ठिकाणी खूप पेरणे गाव आहे. ह्या ठिकाणी भरपूर ठिकाणी काम चालू आहे. खूप ठिकाणी कामं बऱ्यापैकी तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता तुम्ही किती जोरात असे कामं चालू आहेत.
ठिकाणी कामं चालू आहे मित्रांनो. इथरीचं पण काम खूप जोरात चालू आहे. इथरीचं पण मी व्हिडिओ टाकलेला आहे. इथरीचा पण व्हिडिओ पहा मित्रांनो तुम्ही. त्या ठिकाणी पण खूप फास्ट असं काम चालू आहे तिकडे पण. मित्रांनो, आता पुण्यामध्ये काय ट्रॅफिकची समस्या आहे तुम्ही पाहू शकता. म्हणजे खूपच ट्रॅफिक असतं आणि हा रिंग रोड झाल्यानंतर ट्रॅफिकची समस्या खूप कमी होणार आहे. म्हणजे आपल्याला रिंग रोडबद्दल म्हणजे महाराष्ट्रामधील एक मेगा प्रोजेक्टपैकी हा पुणे रिंग रोड एक मोठा प्रकल्प आहे. आणि हा रिंग रोड MSRDC आणि PMRD हे करते. आणि हा रिंग रोड म्हणजे शहरामधून अशा 6 प्रमुख रस्त्याला हा जोडला जाणार आहे. आता पहिला जो रस्ता आहे म्हणजे तुम्हाला एक सांगतो की पुणे बेंगलोर हायवे आहे, परत पुणे सोलापूर हायवे आहे, पुणे सासवड पालखी मार्ग पण येतो त्यामध्ये, परत पुणे अहिल्यानगर हायवे आहे, पुणे नाशिक हायवे आहे, मुंबई पुणे जुना हायवे येतो. आणि मित्रांनो, मुंबई पुणे जो एक्सप्रेस हायवे आहे तो पण आहे. आणि पुढे काही पिंपरी चिंचवडचा पण काही भाग आहे आतमध्ये. आणि या हायवेसाठी 42,000 कोटी रुपये हे मंजूर झालेले आहेत. आणि मित्रांनो, आता ह्याची म्हणजे हा किती लांबीचा आहे तर मी पहिलं पण सांगितलं, मला आत्ताही सांगतो. 172 किलोमीटरचा आहे हा. आणि 110 मीटर जी रुंदी होणार आहे. आणि ह्याचा ताशी जो वेग आहे हा 120 स्पीड लिमिट असेल मित्रांनो. हे पहा, खूप ठिकाणी कामं चालू आहेत. मित्रांनो, अजून एकदा तुम्हाला कोणत्या गावातून हा रस्ता जातो आहे याबद्दल मी तुम्हाला सांगतो एकदा परत एकदा. शिंदवणी गाव आहे, सोरतापवाडी फाटा आहे म्हणजे जे सोलापूर पुणे रोड आहे त्या ठिकाणी आहे. परत पुणे सोलापूर हायवे आहे या ठिकाणी. सोरतापवाडी फाटा आणि पुणे सोलापूर हायवेच्या या ठिकाणी इंटरचेंज होऊ शकतो. अजून उरुळी कांचन आहे म्हणजे ते उरुळी कांचनची हद्द येते. परत हायवे क्रॉस केल्यानंतर उरुळी फाटा रोड आहे. परत पेठ गाव आहे, नायगाव आहे, बिहुरी गाव आहे, अजून गावडेवाडी आहे, शिरसवाडी आहे, वाडेबोलाई आहे, डोंगरगाव आहे, बोकरे आहे, पेरणे आहे, पुणे अहिल्यानगर हायवे आहे, लोणीकंद आहे. लोणीकंद शेवटचा आहे. मित्रांनो, E4 पॅकेजबद्दल तुम्हाला पूर्ण माहिती मी सांगितलेली आहे. मित्रांनो, जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि आपल्या जवळचे कोणी मित्र असतील, नातेवाईक असतील त्यांना शेअर करा. जवळपास आपण पूर्ण पॅकेज टू पॅकेज आपण माहिती देत आहोत. आपण खूप ठिकाणी कामं चालू आहेत. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा मित्रांनो. आणि आपण हा मॅप पण एक डाउनलोड केलेला आहे, तोही पहा मित्रांनो. धन्यवाद.